शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंजनेरी, हर्सूल व ठाणापाडा गटातील गटनिहाय बैठका उत्साहपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडल्या। आगामी काळातील पक्षाचं संघटनात्मक कामकाज, पक्षाची भूमिका तसंच गावागावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याबाबत यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले। बैठकीदरम्यान प्रत्येक गावात पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक भूमिका प्रभावीपणे पोहोचवणं, सामान्य नागरिकांशी संपर्क वाढवणं आणि शिवसैनिकांनी एकजुटीने कार्यरत राहणं यावर विशेष भर देण्यात आला। या बैठकीस शिवसेना जिल्हा प्रमुख निवृत्तीभाऊ जाधव, उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके पाटील, तालुका प्रमुख शिवाजी भाऊ कसबे, तालुका संघटक तानाजी मामा कड, तालुका प्रमुख धीरज पागी, हर्सूल शहर प्रमुख, ठाणापाडा अंजनेरी गटप्रमुख विकास चव्हाण, वाघेरा गणप्रमुख जगन कसबे, युवासेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, गटप्रमुख सुनील साबळे, युवासेना तालुका प्रमुख चिंतामण बुधर, शांताराम चव्हाण, विठ्ठलभाऊ भोये तसंच हर्सूलचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच जनार्दन पारधी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। बैठकीत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकजुटीने नियोजनबद्ध पद्धतीने आणि जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बैठकीला विशेष ऊर्जा आणि उत्साह लाभला। यावेळी आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला। गावागावात शिवसेनेची संघटना मजबूत करून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला। शिवसेना हीच ताकद, शिवसैनिकांची एकजूट हीच खरी शक्ती। संविधान न्यूजसाठी रामदास शीर, त्र्यंबकेश्वर। अंजनेरी गट, ठाणापाडा गट आणि हर्सूल गट त्या तिन्ही गटातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातील सर्व मिटिंगा या ठिकाणी पार पडल्या आणि या मिटिंगसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक निवृत्ती मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली, तसेच उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना तालुका प्रमुख आम्ही सर्व यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मिटिंग आयोजित केली आणि या मिटिंगसाठी खरोखर या ठिकाणी खूप मोठी उपस्थिती शिवसैनिकांनी दाखवली। आजही शिवसेना संपली असं दुसऱ्या पक्षातले लोक म्हणतात, पण आज शिवसैनिक या ठिकाणी जागेवर आहे। एकही शिवसैनिक कुठे गेलेला नाही। आज आम्ही प्रत्येक या ठिकाणी गावागावात गेलो, प्रत्येकाने सांगितलं, त्यांच्या भावना सांगितल्या की शिवसेनेचा काळ या ठिकाणी नक्की येणार आहे। आणि आता आपण जर बघितलं, सिब्बल वकील या ठिकाणी आपला न्याय देण्यासाठी लढत आहे आणि नक्कीच आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी न्याय मिळेल आणि पुन्हा एकदा आमचं प्रभू रामचंद्र धनुष्यबाण हे आम्हाला मिळेल याची आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय। आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी जोमाने फडकेल हीच या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे। आणि पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर तालुका असेल, हर्सूल त्या ठिकाणी असेल, सर्व गट या ठिकाणी आम्ही बैठका करून आणि शिवसेनेचे पदाधिकारी आता नव्याने नियुक्त झाले, सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी जोश आहे। त्या जोशाने आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करायची प्रत्येकाची तयारी आहे। आणि येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, मार्केट कमिटी असेल, कुठल्याही निवडणुका असतील त्या निवडणुकामध्ये शिवसेना अग्रेसर असेल हीच या ठिकाणी हीच या ठिकाणी मी शिवसैनिकाच्या वतीने शब्द देतो आणि त्र्यंबकेश्वर तालुका पुन्हा एकदा शिवसेना भगवामय होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।